जय भीम. हे 2-3 दिवसाला बघतोय वातावरण थोडं बिघडलेलं आहे महाराष्ट्रातलं. ही मनोवादी व्यवस्था त्यांनी जे षडयंत्र रचलं होतं त्याच्यामध्ये यशस्वी झालं. पण असं असताना काही लोक जरा जास्तच अति करायला लागले. काय काय पोस्ट असे फिरतात, त्या अकाउंट फेक आहेत का ओरिजिनल आहेत हे काही सांगायची गरज नाही, कारण अशा पोस्ट करणारे गांडूची अवलाद ओरिजिनल अकाउंटवरून कधीच पोस्ट करणार नाही. आमचे अकाउंट आहेत, आता माझं हेच अकाउंट आहे ज्याच्यावर मी पोस्ट केली, नाव आहे, नंबर आहे, सगळं क्लिअर कट आहे. पण काही गांडूची अवलाद फेक अकाउंटवरून काही गोष्टी प्रसारित करत असते. तर ह्याच्यामध्ये एक पोस्ट फिरते की जर टिंबला, त्याचं नाव घेत नाही मी, ते नाव घेणं एवढं मोठं सुद्धा नाही, उगाच आपणच डॉक्टर घ्यायचं, आपणच मोठं करायचं आणि आपणच परत बॉम्बा मारायचं, ही खोट आपल्याला आहे. टिंबला जर हात लावला तर आम्ही आदरणीय आनंदराज आंबेडकर यांचा सत्कार करू. अरे वा, अरे बांडगुळा, आंबेडकर घराण्याकडे वाकड्या नजरेने बघायची ताकद देशात सध्या हुडदूस घातलेला आहे ना, ह्या मनोवादी सरकारकडे सुद्धा नाही आंबेडकर घराण्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची ताकद. आपलं अवकात किती आणि आपण बोलतोय किती, पहिले ह्याचं भान ठेवलं पाहिजे. कारण उगाच काहीतरी फेसबुकवर टाकायचं फेक अकाउंटवरून आणि काहीतरी भ्रम निर्माण करायचा. ज्या दिवशी आंबेडकर घराण्याकडे कोणी बोट करेल ना, ती नस्ल असते ना, नस्ल ती संपलेली असते. आणि जय भीम हा नारा कुणा एकाचा नाही, शोषित, पीडित, वंचित सर्व घटकांचा हा नारा आहे. ते कुणा एका जातीचे विमुक्तीदार नाही, मीही सांगतो ते. पण जो अन्यायग्रस्त असेल, जो ह्या व्यवस्थेने परेशान झालेला असेल, त्या प्रत्येकाच्या मुखात जय भीम हा नारा असतो. आज जंतर मंतरवरचं आंदोलन बघितलं, जय भीमचा जयघोष देऊन. तिथं कुठल्या एका जातीचा माणूस नाही, तिथं कुठल्या एका जातीचा विद्यार्थी नाही, पण त्यांना माहिती आहे हाच नारा आपल्याला बळ देऊ शकतो. आणि तुमच्यासारखी अशी गांडूची अवलाद म्हणते की आदरणीय आनंदराज आंबेडकर यांचा सत्कार केला जाईल, तेवढं सोपं नाही. जेवढ्या गोष्टी आपल्याच्याने होत्यात तेवढंच बोलायचं, आणि एवढाच जर गांडीत खुमखुमी तर ओरिजिनल अकाउंटवरून पोस्ट करायचं. एका बापाची अवलाद असेल तर आंबेडकरवादी कधीच पाठीमागं वार करणारा नाही. जे आहे ते समोरासमोर. त्याच्यामुळं अमुकाला हात लावला की आम्ही सत्कार करू. भाडव्या, तुझं ओरिजिनल सांग, नाव सांग. नाही तुझा सत्कार झाला व्यवस्थित पद्धतीनं तर तिच्या आईला राजकारण सोडून देईल, ही चळवळ सोडून देईल. आपल्याच्याने जेवढं होतंय तेवढंच बोलायचं आणि जास्त फडफड वटवट करायची नाही. उगा आपलं काहीतरी करायचं, बडबड करायची फेसबुकला येऊन,
वर्गीकरण गेलं खड्ड्यात. पण आंबेडकर या नावाला जर कोणी वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला तर त्याचे डोळे, त्याचे हात सगळंच काढलं जाईल. दुश्मनी तुमची आमची ठेवा, तिथपर्यंत जायची मजल मारू नका, कारण तो विषय काळजाचा आहे. यासाठी जीव गेला तरी बेहत्तर, एवढंच सांगतोय. आणि परत एकदा सांगतोय, जर जास्तच खुमखुमी असेल तर ओरिजिनल अकाउंटवरून पोस्ट करा, तुम्ही एका बापाच्या अवलाद असाल तर. आणि फक्त जय भीमच.